लाखांदूर तालुक्यातून एक खळबळजनक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. अनुसूचित जातींच्या विकासाकरिता असलेल्या शासकीय योजनेत थेट भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला असून पशुवैद्यकीय विभागातील डॉक्टर आणि खासगी पुरवठाधारकांच्या मिलीभगतीचा पर्दाफाश झाल्याचा दावा लाभार्थ्यांनी केला आहे. स्वस्त जनावरं परंतु कागदपत्री मात्र महागडी बिले आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यावर अजूनही कोणतीही ठोस कारवाई नाही. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात शासनाच्या अनुसूचित जाती विशेष घटक योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. शासन अनुसूचित जातींच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असतानाच याच निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप तालुका पशुवैद्यकीय विभागावर करण्यात आला आहे. लाभार्थ्यांचा आरोप आहे की त्यांना त्यांच्या पसंतीनुसार जनावरे खरेदी करण्याची मुभा दिली जात नाही. कमी दर्जाची आणि कमी किमतीची जनावरे जबरदस्तीने दिली जातात, मात्र कागदोपत्री जास्त किमतीची बिले दाखवली जात आहे. या संपूर्ण व्यवहारात संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी आणि खासगी पुरवठाधारकांची मिलीभगत स्पष्टपणे दिसून येते, असा आरोप लाभार्थ्यांनी केलाय. नमस्कार, मी मंगेश आश्रम वाल्दे. विशेष घटक योजनेमध्ये माझ्या आईला म्हणजे पूर्णाबाई आश्रम वाल्देला घटक योजनेमध्ये लाभ मिळाला होता. आम्हाला लाभ मिळाल्यामुळे आम्ही बाजारात गेलो होते. वैद्यकीय अधिकाऱ्याने आम्हाला बोलावलं होते बाजाराला यायला. आमच्या बाजारात गेल्यानंतर कोंड्याच्या आम्हाला आपल्या मताने न घेऊ देता त्याने स्वमताने घेऊन दिले आणि ते एकदम निकृष्ट दर्जाचे जनावर घेऊन दिल्यामुळे आमची फसवणूक झाली आहे आणि त्यांच्यामुळे सरकारने त्यांच्यावर ह्या निकृष्ट दर्जाच्या ठेकेदारावर थोडी कारवाई केली पाहिजे. लाभार्थ्याला व्यवस्थित लाभ मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी थेट शासनाच्या सचिवांना पत्र पाठवत या घोटाळ्यांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. जर दोषी डॉक्टर आणि पुरवठाधारकांवर कठोर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. शासन एकीकडे गरीब आणि वंचित घटकांच्या विकासासाठी योजना राबवत असताना याच योजनांवर अधिकारीच डल्ला मारत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे लक्ष आता शासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. तर आमची मागणी आहे, मी महाराष्ट्राच्या सचिवांना, पशुसंवर्धन विभागाचे जे सचिव आहेत त्यांना पत्र लिहिला की बा या योजनेमध्ये मागासवर्गीय लोकांची फार मोठी फसगत होत आहे. यात पशुधन अधिकारी आणि जो पुरवठादार आहे हे दोघंच अर्धे पैसे खातात आणि अर्ध्याच किमतीमध्ये लाभार्थ्यांना जनावर घेऊन देतात. त्यामुळं माझी मागणी आहे की याची चौकशी झाली पाहिजे आणि हा जो भ्रष्टाचार करणारे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या तालुक्यामध्ये पशुधन अधिकारी आणि पुरवठादार या दोघांनी केलेला आहे, तर यांच्यावर कारवाई करावी आणि हा पुरवठादार जो आहे हा पुरवठादार या ठिकाणून रद्द करून लाभार्थ्याच्या मर्जीनं जनावर घेऊन देण्याची व्यवस्था शासनानं करावी, अशी आम्ही मागणी राज्याच्या सचिवाकडे, आयुक्ताकडे आणि जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पत्र देऊन केलेलं आहे. आणि एवढा करूनही जर काही कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषदेच्या पुढं आमरण उपोषण आंदोलन किंवा अजून वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही करू आणि लाभार्थ्यांना न्याय मिळवून देऊ आणि यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करायला भाग पडू. हा गंभीर आरोपाचा विषय असून प्रशासन यावर काय कारवाई करतं, दोषींवर कारवाई होणार की नाही, गरिबांच्या तोंडचा घास लुबाडणाऱ्यांना शिक्षा मिळणार का, की हे प्रकरणही फक्त कागदावरच राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.